मंत्री हसन मुश्रीफांचं समरजित घाटगेंना खुलं चॅलेंज देण्यात आलंय। कागलची निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशी मुश्रीफांनी म्हटलंय। पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजितांची खैर नाही। शरद पवार माझ्या मागे का लागलेत माहीत नाही असंही मुश्रीफांनी म्हटलंय। पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे लागलेत असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। निवडणुकीमध्ये डिपॉझिट जाणाऱ्या उमेदवाराला आपण निवडून येणार असं वाटतंय, त्याबद्दल मला बोलायचं नाही। परंतु पवारसाहेब हे माझे नेते आहेत, अजूनही माझ्या ते आदरस्थानी आहेत। परंतु मला हे समजत नाही की पवारसाहेब आता इतकी आम्ही माणसं 45 आमदार गेलो, परंतु पवारसाहेब आणि जयंत पाटील ही माझ्याच मागं माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांच्या मागं का लागले आहेत आणि इतका सातका प्रयत्न का करतायत ह्याचं कोडं मला जास्त आहे। आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही, शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही। परंतु पवार साहब से मेरा बैर नहीं, समरजित अब तुम्हारी खैर नहीं। काही दिवसापूर्वी बोलले होते की समरजित घाटगेंना महत्त्व द्यायची काही आवश्यकता नाही, पण आज त्यांचे काही तर वेगळेच वक्तव्य येतात। आता माझी खैर नाही, मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही, कारण कागल गडिंग्लज उत्तूरची जी स्वाभिमानी जनता आहे ती माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काही आवश्यकता नाही। अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत, आताही ते ठीक आहे, ते आता संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं, पण मी काय या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही। आता तुम्हाला पाडण्यासाठी तुम्ही जर शरद पवारांना चिमटा काढलाय तर त्याचं प्रत्युत्तर ते देणार ना, का नाही द्यायचं त्यांनी? आम्ही सांगू त्यांना द्या। तुम्हाला काय दिलं नाही शरद पवारांनी, काय दिलं नाही? कोल्हापूर सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं तुम्हाला, तेव्हा तुम्ही विचार नाही केला की एका मुस्लिम समाजातल्या माणसाला शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये पालकमंत्री केलं? तुम्हाला बरोबर आत्ता आयत्या वेळेस आठवते की मी मुस्लिम आहे म्हणून ते मला त्रास देत आहेत। नाटकीपणा बंद करा, हे ढोंग बंद करा। तुमच्या या ढोंगांना फार किंमत कोल्हापुरात पण मिळणार नाही आणि कागलमध्ये पण मिळणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।